सेफ्टी इज नथिंग बट फ्रीडम फ्रॉम अनएक्सपेक्टेड, अनकंट्रोल अँड अनप्लॅन थिंग विच लीड्स टू लॉस. ज्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येत नाही, ज्याबद्दल आपला प्लान नाही, ज्या आपल्याला एक्सपेक्टेड नाही, अशा गोष्टींमुळे जेव्हा लॉस होतो, त्या लॉसला किंवा तो झालेला लॉस ज्या गोष्टीमुळे होतो त्याला अपघात असं म्हटलं जातं. आणि त्या अपघातापासनं किंवा होणाऱ्या भविष्यातल्या अपघातापासनं आपली सुटका करणे, स्वतःला मुक्त ठेवणे, स्वतःला बाजूला ठेवणे, फ्रीडम मिळवणे म्हणजे सेफ्टी. म्हणजे बेसिकली सेफ्टीच्या माणसाचं काम आहे की अपघात घडू न देणे. अपघात घडू न देणे याचा शब्दशः अर्थ अपघात पूर्णपणे अपघातमुक्त होणे नाही. अपघात घडतातच, पण अपघातामुळे होणारा जो लॉस आहे, मग डेथ आहे, इंजुरी आहे किंवा डॅमेज आहे, ह्याचं प्रमाण कमी करणे. सेफ्टी म्हणजे हे अपघात होण्याचं प्रमाण कमी करणे. या अपघाताला जबाबदार ज्या गोष्टी आहे त्याचं सर्वेक्षण करणे, निरीक्षण करणे आणि त्या गोष्टी मिनिमाइज करणे. याला सेफ्टी म्हणतात. फ्रीडम फ्रॉम ऑकरन्स ऑर रिस्क ऑफ इंजुरी, डेंजर ऑर लॉस. ज्या गोष्टींमुळे आपल्याला लॉस होऊ शकतो त्याच्यापासून फ्रीडम मिळवणे. मग ॲक्सिडेंट म्हणजे आपण आत्ताच बघितलं, इव्हेंट विच लीड्स टू लॉस. अशी घटना ज्याच्यामुळे आपल्याला लॉस होतो. फक्त लक्षात ठेवा, ही घटना आपण ठरवून केलेली नसते, तिच्याबद्दल आपला प्लान नसतो, ती अचानक घडते, अनएक्सपेक्टेडली घडते आणि तिच्यावर आपलं कंट्रोल नसतं. इट इज अनकंट्रोल. सो ॲक्सिडेंट इन आर लँग्वेज इज नथिंग बट द अनप्लॅन, अनकंट्रोल अँड अनएक्सपेक्टेड थिंग, इव्हेंट विच लीड्स टू लॉस. मग लॉस कुठल्या पद्धतीचा? मे बी याच्यामुळे डॅमेज होऊ शकतं, याच्यामुळे इंजुरी होऊ शकते, याच्यामुळे डेथ होऊ शकते. मग तो ह्युमन लॉस असेल किंवा इंडस्ट्रीयल लॉस असेल किंवा मेकॅनिकल लॉस असेल, कुठल्याही पद्धतीचा लॉस जो अपघातामुळे होतो. अपघात म्हणजे अनएक्सपेक्टेड इव्हेंट विच लीड्स टू लॉस. मग बघा, इंजुरी. अपघातामुळे काय होतं? इंजुरी. फिजिकल डॅमेज होणे. फिजिकल म्हणजे मानवी देहाला कुठली तरी इजा होणे, याला इंजुरी असं म्हटलं जातं. मग माणूस पडला, त्याला काहीतरी येऊन धडकलं, त्याला एखादं इन्स्ट्रुमेंट किंवा वेपन लागलं, त्यामुळे शरीराला जी इजा होते त्याला इंजुरी असं म्हटलं जातं. आता सदर एक्झाम्पलमध्ये त्या व्यक्तीच्या गुडघ्याला इजा झालेली, ह्याला इंजुरी असं म्हटलं जातं. मग आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ. ॲक्सिडंट कॉजेशन थेरी. म्हणजे अपघात होण्यामागील जे कारण आहे किंवा अपघात होण्याची जी कॉन्सेप्ट आहे त्याचा अभ्यास केलेला आहे, काही थिअरी मांडलेल्या आहे, त्या आपल्याला बघायच्या आहे. ह्याच्या 3 बेसिक थिअरी आहे ज्या आपण मागे ऐकल्या आहे. हेनरिच थिअरी, डॉमिनोज थिअरी, हेपबर्न थिअरी. पण आपण हेनरिच थिअरीबद्दल ऐकलंय, पण नेमकं परत एकदा ॲक्सिडंट कॉजेशन थिअरी म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे? हे बघा मित्रांनो, बिईंग अ फायर अँड सेफ्टी पर्सन, आपल्याला अपघात होऊ न द्यायचे, म्हणजे अपघात होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. मग ॲक्सिडंट कॉजेशन थिअरीचं महत्त्व काय? ह्या थिअरी ज्या अभ्यासल्या जाणार आहे किंवा अशा अनेक थिअरी आहे, ह्याचा उद्देश हा आहे की अपघात घडण्यामागील कारण काय, अपघाताचे रिझन काय, अपघात म्हणजे नेमका घडतो कसा, हा अपघात नेमका घडतो कसा ह्याचा अभ्यास केलेला आहे. ह्याचा काही सायंटिस्टने अभ्यास केला आणि त्यांनी त्याबद्दल काही थिअरी मांडल्या. मग ह्याचा आपल्याला उपयोग काय? तर तोच की अपघात घडण्यामागील कारणं जर आपल्याला समजले, की बेसिक रिझन जर समजले, ते सायंटिफिकरित्या जर आपल्याला माहीत झाले, तर आपण त्या दृष्टीने पावलं उचलून अपघात कमी करू शकतो. म्हणजेच काय? हे बघा, हेनरिच थिअरीमध्ये आपण काय बघितलं होतं की 75,000 अपघाताचा अभ्यास केल्यानंतर ह्या थिअरीत असं मांडण्यात आलं की प्रत्येक अपघातामागे काही ना काही कॉज असतो. ओके. अपघात अचानकच घडतात, मात्र अपघात हे हॅपन होत नाही, याच्या मागे काही ना काही कारण असतात. मग जवळजवळ 78% ॲक्सिडंट हे अनसेफ ॲक्शनमुळे होतात. ज्या ॲक्शन घेतल्या जातात त्यातले 78% जे अपघाताचं प्रमाण आहे हे फक्त अनसेफ ॲक्शनमुळे होतात.
20% अपघात हे अनसेफ कंडिशनमुळे होतात आणि मेजॉरिटी ऑफ अनसेफ कंडिशन ह्या फिजिकल किंवा मेकॅनिकल असतात. तेथील फिजिकल किंवा मेकॅनिकल कंडिशनमुळे हे अपघात होतात. मग त्यामध्ये आपण 330 ह्या कॉन्सेप्टमध्ये 300 वेळा जेव्हा अपघात होतात तेव्हा कुठलीही इंजुरी होत नाही. 29 वेळा जेव्हा ह्या 300 नंतर 29 वेळा मायनर इंजुरी होतात आणि एक वेळेस मेजर इंजुरी होते. म्हणजे कुठलाही मेजर अपघात घडण्यापूर्वी 329 वेळा आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळतं. 300 वेळा आपल्याला त्यात कुठलीही इंजुरी होत नाही. 29 वेळा आपण मायनर इंजुरीने बचावलं जातो. मात्र एक वेळा तिथे मेजर इंजुरी इट्स लीड्स टू डेथ, मेजर इंजुरी होऊ शकते. आज आपल्याला डॉमिनोज थेरी बघायची. आता डॉमिनोज थेरी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? डॉमिनोज थेरी ही हेनरिच थेरीशी बिलॉंग करते की प्रत्येक अपघातामागे काही ना काही कारण असतं. बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज. So these cause comes under sequence of thing. So what dominoes is differ from Heinrich. The concept behind dominoes theory and Heinrich theory is same. What behind every accident there is a cause, but what differently dominoes says that in dominoes theory they state that accident happen because of cause, but these cause are in sequential manner. These cause are in sequential manner like this. What it comes under dominoes. बघा याचं एक एक्झाम्पल डॉमिनोज थेरी समजण्यापूर्वी आपण बघू. बघा शाळेत असताना सायकल स्टँडला सायकल लावलेल्या असायच्या. 1 नंबरची सायकल जर 2 नंबरच्या सायकलवर पडली तर 1 नंबरची सायकल 2 नंबरच्या सायकलवर, 2 नंबरची सायकल 3 नंबरच्या, आणि सिक्वेन्शियली ह्या सायकली पडत जायच्या. तुम्ही जर नीट विचार केला तर पहिल्या 1 नंबरच्या सायकलचं स्टँड जर मातीत गेलं आणि ती जर पडली तर तिच्यामुळे दुसरी सायकल, त्याच्यामुळे तिसरी सायकल, त्यामुळे 4 नंबरची सायकल, हेवी डॅमेज हे शेवटच्या काही सायकलींना व्हायचं. सो डॉमिनोज थेरी काय सांगते? ही एक्सटेंडेड हेनरिच थेरी सांगते की बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज. मात्र ह्यात सांगितलं जातं की हे कॉजेस हे सिक्वेन्शियली होतात. ॲक्सिडंट अचानक घडतो, पण हा ॲक्सिडंट घडण्यासाठी जे कारण आहे, जे कॉजेस आहे, ते सिक्वेन्शियली घडत येतात. व्हॉट ही सेड, ते सिक्वेन्शियली घडत येतात. अचानक अपघात घडतो, अनएक्सपेक्टेडली घडतो, पण त्याच्या मागे जे कॉजेस असतात ते मात्र सिक्वेन्शियली घडत येतात. म्हणजे काय? म्हणजे खाली काही फॅक्टर दिलेले बघा, ते म्हणजे आपण यामधनं समजून घेऊ. खाली काही फॅक्टर दिलेले आहेत जे अपघाताला जबाबदार असतात. जसं फर्स्ट इन्सिडेंट दिलाय एन्चेस्ट्री अँड सोशल एन्व्हायरमेंट. एन्चेस्ट्री म्हणजे हे बघा, अपघाता घडण्यामागे काहीतरी कारण असतं, हे हेनरिच यांनी सांगितलं. डॉमिनोज सांगतात की हे कारण सिक्वेन्शियली घडत येतात. पहिल्यांदा काहीतरी घडतं, त्याचा इफेक्ट दुसऱ्या गोष्टीवर होतो, मग ते थोडं अजून वाढत चालतं, त्याचा इफेक्ट तिसऱ्या गोष्टीवर होतं, मग ते अजून थोडं वाढत चालतं, त्याचा इफेक्ट चौथ्या गोष्टीवर होतं, ते अजून थोडं वाढत चालतं. मीन्स व्हॉट, सिक्वेन्शियली या गोष्टी वाढत चालतात आणि ह्याचं रूपांतर पुढे अपघातात होतं. मग त्यांनी सांगितलं की हे कारण काय असू शकतात. पहिलं कारण त्यांनी सांगितलंय एन्चेस्ट्री ऑर सोशल एन्व्हायरमेंट. एन्चेस्ट्री म्हणजे काय? एन्चेस्ट्री म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडला, आपला जो बॅकग्राऊंड आहे, आपले जे पारंपरिक कॉन्सेप्ट आहे, आपले जे एन्चेस्टर आहे, एन्चेस्टर म्हणजे साध्या शब्दात पूर्वज म्हणजे आपले पालक, त्यांचे पालक, त्यांचे पालक, ही जी एन्चेस्ट्रल कॉन्सेप्ट आहे ही एक जबाबदार आहे अपघात घडण्यासाठी, एन्चेस्ट्री. आणि दुसरं दिलंय सोशल एन्व्हायरमेंट. सामाजिक वातावरणात जे आपण वागतो, राहतो, ते सामाजिक वातावरण हे अपघाताला जबाबदार आहे. आता हे कसं? तर बॉस, कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्तीचं जे बिहेवियर आहे
त्या बिहेवियरला जबाबदार हे त्याचं अँचेस्टर किंवा त्याचं सोशल एन्व्हायरमेंट असतं. आपण मागे ॲक्सिडेंटचे काही कारणं बघितले होते बघा. बिंग ओव्हर कॉन्फिडंट, काही लोक हे ओव्हर कॉन्फिडंट होतात आणि त्यामुळे अपघात होतात. दुसरं कारण एक बघितलं होतं बघा, ज्या जॉबसाठी आपल्याला अपॉइंट करण्यात आलेलं आहे तो जॉब बाजूला ठेवून आपण दुसऱ्या जॉबसाठी जातो किंवा दुसरं काम करतो तिथेच त्याच फ्लोअरवरती. मग हा आपल्या बिहेवियरचा पार्ट आहे. मग आता हा बिहेवियरचा पार्ट कुठून आला? एकतर आपल्या पूर्वपार आलेल्या अँचेस्ट्रलमुळे, जो आपल्या इनबिल्ड आपल्या वागण्यात आहे, किंवा आपण ज्या सोशल एन्व्हायरमेंटमध्ये राहतो ते. बेसिकली ह्या थिअरीजमध्ये हे एक्सप्लेन करण्यात आलं की प्रत्येक अपघातामागे कॉज आहे आणि हा कॉज मॅक्सिमली ह्युमनमुळे होतो. म्हणून फर्स्ट इश्यू इथे दिलाय अँचेस्ट्री अँड सोशल एन्व्हायरमेंट, आणि सेकंड इश्यू दिलाय फॉल्ट ऑफ पर्सन. माणसाचा जो पर्सन जो तिथे काम करतो त्याच्याकडनं होणारा फॉल्ट. आता तुम्ही नीट विचार केला तर माणसाकडनं होणारा फॉल्ट म्हणजे काय आहे? त्या ज्या फॉल्ट किंवा चुका होतात त्याला जबाबदार मानव कसा आहे किंवा कशा पद्धतीने घडतात, तर त्याच्यावर त्याचा पडणारा अँचेस्ट्रल किंवा सोशल एन्व्हायरमेंटचा परिणाम. अँचेस्ट्रल किंवा सोशल एन्व्हायरमेंटचा जो कॉन्सेप्ट आहे त्यामुळे ह्युमन फॉल्ट किंवा फॉल्ट ऑफ पर्सन हा तयार होतो. म्हणून सेकंड कॉन्सेप्ट त्यांनी दिलाय डॉमिनोज थेरीमध्ये की ज्या सिक्वेन्शियल घटना घडतात, सिक्वेन्शियल कॉजेस घडतात, त्यामुळे अपघात होतो. आणि त्या सिक्वेन्शियल गोष्टी घडण्यासाठी काही फॅक्टर जबाबदार आहे. त्यातलं पहिलं आहे अँचेस्ट्रल अँड सोशल एन्व्हायरमेंट. जिथे आपण राहतो, जिथे आपण वागतो, ज्या समाजात आपण राहतो, ज्या सामाजिक परिस्थितीत आपण राहतो आणि ज्या फॅमिलीशी आपण बिलॉंग करतो त्या फॅमिलीचे आलेले गुणधर्म आणि ज्या वातावरणात सोसायटीमध्ये आपण राहतो त्या सोसायटीमुळे आपल्यावर झालेला परिणाम. दुसरा मुद्दा दिलाय फॉल्ट ऑफ पर्सन, माणसाकडनं किंवा व्यक्तीकडनं होणारा फॉल्ट. तिसरा मुद्दा दिलाय अनसेफ ॲक्शन. अनसेफ ॲक्शन जे ऑलरेडी हेनरिचमध्ये दिले, एक्सटेंडेड व्हर्जन मानलं जाऊ शकतं. अनसेफ ॲक्शन, आपण जे काम करताना ॲक्शन घेतो त्या ॲक्शन अनसेफ घेतल्यामुळे, प्रॉपर न घेतल्यामुळे. चौथा मुद्दा दिला इट सेल्फ ॲक्सिडेंट, अपघात हा अपघाताला जबाबदार आहे. बरोबर आहे. डॉमिनोज थेरी काय सांगते? सिक्वेन्स ऑफ ॲक्शन. सो अपघात हा अपघाताला जबाबदार आहे. अपघात हा देखील एक फॅक्टर आहे. आणि फिफ्थ वन आहे इंजुरी. जी इंजुरी अपघाताला देखील जबाबदार आहे. आपल्या पायाला जर जखम झाली आणि आपल्याला जर ब्रेक प्रॉपर दाबता आला नाही तर त्याचं रूपांतर कशात होतं? अपघातात. गाडीला ब्रेक लागला नाही म्हणजे अपघात होऊ शकतो. म्हणून डॉमिनोज थेरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठलाही अपघात हा कारणाने घडतो. बिहाइंड एव्हरी ॲक्सिडेंट देर इज अ कॉज, बट these cause comes under sequential thing. मग आता ह्या सिक्वेन्शियल थिंग त्यांनी 5 फॅक्टरने मेन्शन केले आहे किंवा ह्या सिक्वेन्स घडण्यामागे काही फॅक्टरने मेन्शन केले त्यांनी. त्या फॅक्टरमधले पहिला फॅक्टर दिलाय अँचेस्ट्री सोशल एन्व्हायरमेंट, आपण जिथे राहतो ते वातावरण, ती सोशल एन्व्हायरमेंट, फॉल्ट ऑफ पर्सन, अनसेफ ॲक्शन, ॲक्सिडंट आणि इंजुरी. आणि त्यामुळे काय घडतो? अपघात.